देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शिक्षणाच्या जोरावर महिला सबलीकरणासाठी झालेल्या सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर महिलांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलं आहे। स्पेस पासून ग्रामपंचायतीपर्यंत, प्रयोगशाळेतल्या शोधापासून तर राजकारणापर्यंत स्वतःचं कर्तृत्व गाजवलं आहे। विविध क्षेत्रातल्या नारी शक्तीचा गौरव अनेक इव्हेंटच्या रूपाने होत असतो। या कौतुकाबरोबर त्यांच्या गौरवाच्या गाथा माध्यमात येत असतात, परंतु एका क्षेत्रातील महिला आजही दुर्लक्षित आहेत। इतके दुर्लक्षित आहेत की त्यांची दखल घ्यायला आजही कुणी तयार नाही। असं कोणतं क्षेत्र आहे आणि कोणत्या महिला आहेत की ज्या आज सोशल मीडियाच्या माध्यमाच्या इतक्या अतिरेकाच्या जमान्यात सुद्धा सोशल मीडियाचे माध्यमांचे कॅमेरे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही। नमस्कार मित्रांनो, मी विकास आंत्रे। आत्ता आपण घड्याळात वेळ बघितली, 11:20 झाले। माझ्या पाठीमागच्या बॅकग्राऊंडला जो रस्ता दिसतोय तो पूर्णतः सुनसान झालेला आहे। आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस व्हिडिओ सुरू झाला, हा नवीन विषय मी तुम्हाला सांगतोय, त्यावेळेस काही माता भगिनी या सुनसान रस्त्याने 11:15 वाजता 11:30 वाजता जाताना तुम्हाला दिसत होत्या। आता ज्या स्पॉटला मी उभा आहे, ज्या स्पॉटला त्या महिला आता आपण जाताना बघितल्या, तो स्पॉट आहे शहराचा मध्यवर्ती। त्या मध्यवर्ती भागातून त्यांना घरापर्यंत जाण्यासाठी अजून 20 ते 25 मिनिटं लागतील। म्हणजे दिवस बदलण्याच्या आसपास महिला साधारणतः तिथं त्यांच्या घरी पोहोचू शकतील। मी या ज्या महिलांविषयी बोलतोय त्या महिला आहेत हॉटेल कामगार महिला। आज हॉटेलिंग प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेला आहे। हॉटेलिंग शिवाय माणूस जगू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा गाडी पार्क करतो। गाडी पार्क करते वेळी ती गाडी लावणारा जो काही वॉचमन असतो, तो वॉचमन आपल्याला सलाम करतो। आपण हॉटेलमध्ये जातो, आपली ऑर्डर घ्यायला कॅप्टन येतो, कॅप्टनला आपण ऑर्डर सांगतो, वेटर येतो, जेवण येतं, आपण जेवतो आणि वेटरला छानशी टिप देतो। बाहेर ज्यांनी गाडी लावायला मदत केली त्या माणसाला सुद्धा टिप देतो आणि घरी येतो। मला असं वाटतं की आपण सगळे ज्या पद्धतीने तंत्रज्ञानाच्या युगात राहतो, त्या तंत्रज्ञानाच्या युगात राहत असताना आपण आपल्यातली माणुसकी सोडून आपण मशीन झालो की काय, अशी परिस्थिती निर्माण व्हावी असं वातावरण सगळं समाजाचं आणि समाजमानाचं झालं आहे। हे म्हणण्याचं कारण असं की हॉटेलमध्ये ज्यावेळेस आपल्याला ही सगळी माणसं भेटतात, परंतु बॅक स्क्रीन किचनमध्ये कुणीतरी आपल्यासाठी ऊन असू द्या, वारा असू द्या, पाऊस असू द्या, बाहेर जर समजा पाऊस असेल तर आपल्याला थंडी वाजते, आपण स्वेटर घालून कानटोपी घालून हॉटेलमध्ये जातो आणि मग जेवायला बसतो। परंतु आपल्या समोर स्वच्छ ताट येतं, गरम रोटी येते, कांदा येतो, लिंबू येते आणि हे सगळं कापण्याचं, स्वच्छ करण्याचं, बनवण्याचं काम आपल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगार माता भगिनी करत असतात। हे करत असताना बाहेर 40 डिग्री टेम्परेचर असू द्या उन्हाळ्यातलं, नाही तर पावसाळ्यातला पाऊस असू द्या, जीवाची पर्वा न करता स्वतःच्या रोजीरोटीसाठी ते काम करतात। हॉटेल इंडस्ट्रीने भारतातल्या विशेषतः महिलांसाठी खूप मोठी रोजगाराची संधी निर्माण करून दिली। केंद्र सरकारचा श्रम मंत्रालयाचा 2 वर्षापूर्वीचा अहवाल सांगतो, 100 लोक जर तुम्ही भारतातले घेतले तर त्यापैकी 12 लोकांना हॉटेल इंडस्ट्री रोजगार देते आणि त्यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट ही 6 त्यातल्या महिला आहेत। इतका महिलांचं योगदान हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मोठं आहे। हॉटेल मालकांनी त्यांना बऱ्यापैकी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला ते देत आहेत। परंतु प्रश्न असा आहे की जो काम करणार आहे त्याला मोबदला मिळणार आहे, पण या माता भगिनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र असन, देश असन, प्रत्येक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतात, त्यावेळेस त्या सगळ्यांचे प्रश्न एकच आहेत। आज मी श्रीरामपुरात उभा राहून जिथून बोलतोय, त्या श्रीरामपूर शहरातल्या हॉटेलचे प्रश्न वेगळे आहेत, हॉटेलमधल्या काम करणाऱ्या कामगार महिलांचे प्रश्न वेगळे आहेत आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरातले प्रश्न वेगळे आहेत, भारतातल्या इतर राज्यातले प्रश्न वेगळे आहेत असं बिलकुल नाही। प्रत्येक ठिकाणी महिलांच्या कामाच्या वेळा ह्या अत्यंत अडचणीच्या आहे। असुरक्षित वातावरणात त्यांना काम करावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं
त्यांना कमी वेतनावर काम करावं लागतं आणि त्याही पेक्षा जी गोष्ट मी तुमच्या समोर मांडण्यासाठी उभा आहे, आत्ता 11:30 वाजता आपल्या माता भगिनी आपल्या घरात सुरक्षित असताना या आयाबायांना, आपल्या भगिनींना स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी, स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडावं लागतं आणि इतक्या उशिरा घरी जावं लागतं. आज मला सांगा, आपण ज्या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राचं पुरोगामीपणाला कसे धक्के बसतायत वेगवेगळ्या घटनांनी आपण बघतो. महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडतात, महिलांच्या सुरक्षेचा विषय येतो, त्यावेळेस महाराष्ट्र पोलीस सांगतात की आम्ही दामिनी पथक स्थापन केलेलं आहे. एका मिनिटात महिलांनी कॉल करायचा आणि आमचं पथक तिथं पोहोचतं. त्याचे डेमो झाले, त्याचं कौतुक झालं. खूप चांगली गोष्ट आहे, महाराष्ट्र पोलीस महिलांसाठी खूप चांगलं काम करतायत, नो डाऊट. परंतु ज्या महिला खऱ्या अर्थाने रात्री 11:30 वाजता स्वतःची सुरक्षा धोक्यात घालून घरी पायी पायी जातात, त्या महिलांना दामिनी सुरक्षा पथकाचा संपर्क क्रमांक माहिती आहे का? आपत्ती व्यवस्थापनाचा क्रमांक माहिती आहे का? आणि त्यांच्याकडं अशा प्रकारची कुठलीही यंत्रणा असते याबाबत नॉलेज आहे का? हे खरे प्रश्न आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये हॉटेल कामगारांच्या भारतभर संघटना आहेत, हॉटेल चालवणारे, हॉटेल मालक त्यांचे प्रश्न मांडत असतात. पण मला असं वाटतं की हॉटेल इंडस्ट्री मधला हा शेवटचा माणूस, ही शेवटची महिला, ही कामगार यांच्या प्रश्नांबाबत हॉटेल चालक, हॉटेल मालक काय करणार आहेत, किंवा श्रम मंत्रालय असन, कामगार कायदा असन, कामगार अधिकारी असन, हे सगळे काय करतायत हा खरा प्रश्न आहे. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर हॉटेलमध्ये वेगवेगळे उपकरण येतात, मशिनी येत आहेत, रोबोट पण लवकरच आपल्याला जेवण वाढणार आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे. पण मला असं वाटतं की ज्या वेळेस मानवतावादाचा विषय येतो त्यावेळेस रोजंदारी व्यतिरिक्त, त्यांना रोजगार देण्या व्यतिरिक्त जी महिलांची सुरक्षा आणि त्यांची बेसिक हक्क आहे त्याच्यासाठी हॉटेल मालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आता हॉटेल मालकांनी त्यांना रोजगार दिला, त्यांना हॉटेल चालवायचंय, त्यांना बॅलन्स शीट सांभाळायचंय, ते त्यांच्या जागेवर कदाचित बरोबर असतील, त्यांना जास्त सुविधा देता येत नसतील. परंतु मला एक सांगा, आपल्यापैकी बहुतांश जण नाही, 100% प्रत्येक जण कधी ना कधी हॉटेलमध्ये जातो. परंतु हॉटेलमध्ये गेल्यानंतर या महिलांविषयी आपल्याला कधी सहवेदना वाटते का? त्याचं उत्तर नाहीये. मग मला असं वाटतं की आज ज्यावेळेस महिला दिन येतो, ज्यावेळेस भाऊबीज येते, रक्षाबंधन येते, सगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा गौरव होतो, त्यांच्या कामाच्या बद्दल त्यांना बक्षिसं दिली जातात, इव्हेंट साजरे होतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पारितोषिकांनी गौरव केला जातो. अशा परिस्थितीमध्ये जे काही सेलिब्रिटी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलेले आहेत, यशस्वी शिखरावर पोहोचलेले महिला आहेत, नो डाऊट त्यांचा गौरव होणारच. परंतु प्रश्न असा आहे की कचरा वेचणाऱ्या, आशा वर्कर, त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात सफाई कर्मचारी, अशा सगळ्यांचा गौरव होतो. परंतु आजपर्यंत एकाही संघटनेने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांना महिला दिनाच्या दिवशी जाऊन एक गुलाबाचं फुल दिलं अशी बातमी 22 वर्षाच्या पत्रकारितेच्या करिअरमध्ये मी तर छापली नाही आणि कधी वाचली पण नाही. इतकं जर समाजाचं आपलं भीषण वास्तव असेल आणि इतकं जर या महिला दुर्लक्षित असतील तर यांच्या प्रश्नावर आपण कधी त्याचा वाचा फोडणार आहोत आणि त्याच्यावर उत्तर कधी शोधणार आहोत? मला असं वाटतं की आज हा व्हिडिओ प्रकाशित होतोय, आजपासून 8 दिवसांनीच भाऊबीज आहे. येणारी भाऊबीज मी सर्व जे संवेदनशील मनाचे नागरिक आहेत, समाजातले वेगवेगळ्या संघटनांमध्ये सामाजिक क्षेत्रात काम करतात, एक जागरूक नागरिक म्हणून काम करतात, त्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो की या वर्षीची भाऊबीज या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या हॉटेल कामगार महिलांसाठी थोडी मिठाई देऊन, त्यांना साडी देऊन आपण साजरी करायला हरकत नाही. तशी पण आपल्याकडे मिठाई इतकी खरेदी केली जाते आणि 100% ती कधीच संपत नाही. तर अशा वंचित घटकांसाठी ही दिवाळी आपल्याला खरंच सकारात्मक करता येईल का आणि आपल्या माता भगिनींना खरोखर सुरक्षा प्रदान करता येईल का, यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. ते प्रयत्न झाले तर हिंदी कवी खूप सुंदर सांगतो, एक नारी तुझ पर संसार गर्विता. परंतु हा गर्व, या महिलांचा गौरव ज्या वेळेस होईल शेवटच्या हॉटेल कामगार, त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरलेला असेल. धन्यवाद मित्रांनो.